कमी पावसात करोडपती करणारी शेती गुपित काय, द सिक्रेट ऑफ ड्रायलँड फार्मिंग. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळचा आहे. दरवर्षी तोच खेळ, पावसाची वाट पाहायची, कर्ज काढून पेरणी करायची आणि निसर्गाने दगा दिला की सर्व काही उद्ध्वस्त व्हायचं. पण मित्रांनो, आता यावर विचार करा. एका बाजूला पाऊस कमी पडल्यामुळे काही शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच कमी पावसाचा आणि दुष्काळी पट्ट्यात काही शेतकरी वर्षाला लाखो करोडो रुपये कमवत आहेत. हे कसं शक्य आहे? त्यांच्याकडे अशी कोणती जादूची कांडी आहे की जादूची कांडी नाही मित्रांनो, हे आहे स्मार्ट शेतीचं गुपित. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच गुपित उघडणार आहोत. आपण डेटा आणि पुराव्यासह समजून घेणार आहोत की कमी पाण्यात दुष्काळी परिस्थितीतही श्रीमंत करणारी शेती नेमकी कशी केली जाते. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने आणि शेतीची आवड असणाऱ्याने प्रत्येक शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 2 मध्ये पाहूया समस्येचे मूळ, आपण कुठे चुकतोय. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की प्रॉब्लेम नेमकं कुठं आहे. आपला शेतकरी गरीब का राहतो? मित्रांनो, डेटा काय सांगतोय बघा. आपल्याकडे शेतकरी पिढ्यानपिढ्या तेच पीक घेतात जे त्यांचे वडील आणि आजोबा घेत होते. कापूस, सोयाबीन किंवा ऊस. आता ऊसाचं उदाहरण घ्या. 1 किलो साखर बनवण्यासाठी तब्बल 2000 ते 2500 लिटर पाणी लागतं. आपल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागात जिथे मुळातच पावसाची शाश्वती नाही, तिथे अशी जास्त पाण्याची पिके घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. क्लायमेट चेंज. कधी एकाच दिवसात महिनाभराचा पाऊस पडतो, तर कधी 2-2 महिने पाऊस गायब असतो. त्यामुळे निसर्गावर विसंबून राहण्याची पद्धत आता आपल्याला बदलावीच लागेल. पाऊस येईल तेव्हा बघू ही मानसिकता सोडून कमी पाण्यात कोणतं पीक येईल हे शोधावं लागेल. भाग 3 मध्ये पाहूया गुपित क्रमांक 1, पिकाची योग्य निवड, स्मार्ट क्रॉप सिलेक्शन. तर मग उपाय काय? उपाय आहे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी पिके, हाय व्हॅल्यू लो वॉटर क्रॉप्स. चला काही उदाहरणे पाहूया. नंबर 1, सीताफळ. विशेषतः बाळानगर किंवा NMK 1 ही जात. मित्रांनो, सीताफळ हे अत्यंत काटक वनस्पती असून हे फळझाड, याला खूप कमी पाणी लागते आणि कोणत्याही हलक्या जमिनीत हे येतं. आजकाल बाजारात याला प्रचंड मागणी आहे आणि चांगल्या प्रतीच्या सीताफळाला 50 ते 100 रुपये किलोचा भाव मिळतो. नंबर 2, ड्रॅगन फ्रूट. हे निवडुंग म्हणजे कॅक्टस प्रजातीचं झाड आहे. म्हणजेच याला पाणी अतिशय कमी लागते. सुरुवातीला पोल आणि रिंग उभारण्याचा खर्च येतो, पण एकदा लावलं की 25 वर्ष हे पीक उत्पन्न देतं. बाजारात याचा भाव 100 ते 200 रुपये किलो असते. नंबर 3, शेवगा म्हणजेच त्याला आपण मोरिंगा म्हणतो. आजकाल सुपरफूड म्हणून जगभरात शेवग्याला मागणी आहे. फक्त शेंगाच नाही, तर शेवगाच्या पानाची पावडर युरोप आणि अमेरिकेत हजारो रुपये किलोने विकली जाते. अत्यंत कमी पाण्यात आणि कमी वेळेत हे पीक पैसे देतं. नंबर 4, रेशीम शेती, सेरिकल्चर म्हणजेच तुतीची लागवड. तुतीची लागवड करून रेशीम किडे पाळणे, यासाठी सुद्धा पारंपरिक पिकापेक्षा खूप कमी पाणी लागते आणि
शासनाकडून याला मोठी सबसिडी आहे. भाग 4 मध्ये पाहूया गुपित क्रमांक 2, तंत्रज्ञानाची जोड आणि स्थानिक सपोर्ट, टेक्नॉलॉजी अँड लोकल सपोर्ट. फक्त पीक बदलून चालणार नाही, तर पद्धत सुद्धा बदलावी लागेल. इथे येतं आपलं दुसरं गुपित, आधुनिक तंत्रज्ञान. पाण्याचा एक एक थेंब वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन आणि मल्चिंग पेपरचा वापर अत्यंत आवश्यक आहे. मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि तण वाढत नाही. तुम्हाला वाटत असेल की हे तंत्रज्ञान आणायचं कुठून? यासाठी तुम्हाला मोठ्या शहरात जायची गरज नाही. आजकाल आपल्या गावा किंवा तालुक्यातच योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर आपल्या मंठा लोणार रोडवरील ढोकसाळ येथे शिवम कृषी टेक सारखी आधुनिक कृषी सेवा केंद्र आजकाल शेतकऱ्यांना फक्त खते बियाणेच देत नाही, तर कोणतं पीक घ्यावं, कोणतं तंत्रज्ञान वापरावं याचं योग्य मार्गदर्शनही करत आहेत. शेतकऱ्यांनी अशा तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच शेतीत प्रयोग करायला हवे किंवा करायला पाहिजे. माती परीक्षण करणे, हवामानाचा अंदाज घेणे आणि योग्य कृषी तज्ञाचा सल्ला घेणे ही काळाची गरज बनली आहे. भाग 5 गुपित क्रमांक 3, मूल्यवर्धन म्हणजेच व्हॅल्यू ऍडिशन मार्केटिंग. तिसरं आणि सर्वात महत्वाचं गुपित, शेतकरी ते व्यापारी बनणे. तुम्ही फक्त माल पिकवलात आणि बाजारात नेऊन ओतलात तर भाव व्यापारी ठरवणार. पण जर तुम्ही त्या मालावर थोडी प्रक्रिया केलीत म्हणजेच व्हॅल्यू ऍडिशन, तर किंमत तुम्ही ठरवणार. उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर टोमॅटो 2 रुपये किलोने विकण्यापेक्षा त्याचा केचप किंवा प्युरी बनवून विकली, तर शेवगाच्या शेंगा विकण्यापेक्षा पानाची पावडर बनवली, तर सीताफळाचा बर म्हणजे पल्प काढून तो आईस्क्रीम कंपन्यांना विकला, तर नफा दुप्पट तिप्पट होतो. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि डायरेक्ट मार्केटिंगचा वापर करा. आणि शेवटी थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा निसर्गाशी जुळून घेणारी शेती आपल्याला करावी लागेल. नंबर 1, कमी पाण्याची नगदी पिके निवडा. नंबर 2, ठिबक, मल्चिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. आणि नंबर 3, शेतीला एक व्यवसाय म्हणजेच बिझनेस मानून मार्केटिंग शिका. जर हे तिन्ही नियम पाळले तर कमी पावसाचा कोणताही फटका तुम्हाला बसणार नाही आणि तुमची शेती तुम्हाला नक्कीच श्रीमंत करेल. तुम्हाला यापैकी कोणत्या पिकाबद्दल किंवा तंत्रज्ञानाबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती, उदाहरणार्थ ड्रॅगन फ्रूटची शेती कशी करावी याची माहिती हवी असेल तर मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्या विषयावर वेगळा व्हिडिओ बनवेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत, गावाकडच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, शेतीविषयी अशाच आधुनिक माहितीसाठी आणि दर्जेदार कृषी उत्पादनासाठी मंठा लोणार रोडवरील ढोकसाळ येथे शिवम कृषी टेक येथे नक्की भेट द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.